तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला आहे। भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानला कोलंबोमध्ये धूळ चारलेली आहे। ते पाहू शकतो जे डान्स चालू आहे जोरात आणि एकंदरीत जल्लोष आहे भारत पाकिस्तानमध्ये। पुन्हा एकदा हा सामना 8-1 ने आता भारत आघाडीवर गेलेला आहे आणि हा जल्लोष या ठिकाणी पाहू शकतो। लहान मुलाला घेऊन मुलं होती तिरंगा फडकवला जात आहे आणि हा संघ आहे पूर्ण ते डान्स करत आहेत। आपण काही लोकांशी बोलूया या ठिकाणी। हा जल्लोष आहे तो फक्त कव्हर करायचा आहे कारण एकंदरीत ज्या प्रकारची मॅच होती हाय व्होल्टेज होती, दबाव होता भारतीय संघावर देखील, पाकिस्तानवरही तितका दबाव होता। मात्र या दबावाला न झुगारता भारताने उत्कृष्ट खेळ केलेला आहे आणि all of the Indian players, but I liked Yadav the best. Surya Kumar Yadav, yeah. So now you're going to go home and celebrate India's victory, Yes. and you think now India will win the World Cup? Yeah, I'm very sure, definitely. जे चेतन आपण पाहतोय क्रिकेट प्रेमींमध्ये आता उत्साहाचं वातावरण आणि आनंद देखील दिसतोय। काही क्रिकेट प्रेमींसोबत संवाद साधता येईल का, कारण आनंदाची परिसीमा आता राहिलेली नाहीये। निश्चितपणे आपण काही लोकांशी बोलूया। वाटलं का एकतर्फी मॅच होईल एवढी? नाही एवढी एकतर्फी मॅच झाली साहेब, एकतर्फीच मॅच। कोणाला श्रेय देशील, कुणाचा खेळ आवडला? रिंकू ईशान किशनचा। आपण पाहू शकतो इथे बरेच क्रिकेटपटू आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत। कोणाचा खेळ सगळ्यात चांगला वाटला, बॅट्समन की बॉलिंग आपली चांगली होती? आपली बॅटिंग पण तशीच होती आणि बॉलिंग पण तशीच होती। सर्व फुल वन साइड खेळत होते। बस आज इंडिया जिंकल्या, आज मला खुशी आहे आणि पूर्ण हिंदुस्थानाला खुशी आहे। 7-1 होता, 8-1 आता झालेला आहे स्कोर आपला। 8 वेळा आपण पाकिस्तानला हरवलंय। काय त्यांचा फक्त एवढाच पाहू शकतो शुभम की हा जल्लोष आहे, तिरंगा घेऊन इथे तरुण एकत्र आहेत। इथे काही मुलांना घेऊन देखील पालक देखील आलेले होते, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील। आपण त्यांच्याशी बोलूया। अगदी काय सांगशील? एकदम छान, असंच आपली प्रगती होईल आणि असंच आहे ते पुढे वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये येईल। वर्ल्ड कप आपलाच आहे, त्यामुळे एकंदरीत पाकिस्तानला झूज आल्यानंतर आता वर्ल्ड कप जिंकण्याची उत्सुकता ती क्रिकेट प्रेमींना आहे। शुभम, चेतन, आणखीन देखील काही त्या ठिकाणी प्रेक्षक क्रिकेट प्रेमी आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत संपूर्ण हा जल्लोष केला जातोय, त्यांच्या आणखीन काही प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल का? त्यांच्याशी बोलूया आपण। आम्हाला खूप मजा आली मॅच बघायला आणि खरं सांगायचं गेलं तर ही खरंच चांगली मॅच आहे, इंडियाने जिंकलेली आहे आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इंडिया। रन्स निघत नव्हते सुरुवातीला, प्रेशर वाटत होतं। ठीक आहे, चांगले, आम्हाला मजा वाटली। ईशान किशन चांगला खेळला आमच्यासाठी, आम्हाला असं वाटलंच नाही की रन म्हणतच नव्हते, फक्त ते पाकिस्तानसाठी होते, आमच्यासाठी नव्हते। काय सांगशील मित्रा? खूप प्रचंड दबाव होता। हो, थोडी रोमांचक मॅच झाली। खूप काही क्षण खूप कठीण होते जिंकायचे, पण बॉलरने खूप चांगली बॉलिंग केली। रन्सने पण शेवटी थोडं प्रेशर असताना खूप थांबून बॅटिंग केली, एका रिस्पेक्टिव्ह टोटलपर्यंत घेऊन गेली बॅटिंग आणि बॉलरने खूप चांगली बॉलिंग केली। स्पिनरचा पिछे सुद्धा बुमराह आणि हार्दिकने जी फास्ट बॉलिंग केली आहे, ज्याने विकेट आले स्टार्टिंगला आपले, आणि त्याच्यामुळे आपण मॅच खूप वन साइड झाली नंतर। निश्चितपणे शुभम, आपण पाहू शकतो स्पिनर असतील, फास्टर असतील, गोलंदाजांनी भेदक मारा केलाच, मात्र फलंदाजी देखील सुरुवातीला ईशान किशनने तुफान केलेली होती। नंतर चिवट एकंदरीत फलंदाजीमध्ये पार्टनरशिप करण्याचं काम जे सूर्यकुमारने केलं, हा सांघिक विजय आहे। आणि शिवाजी पार्क आणि इंडिया पाकिस्तान ही मॅच हे समीकरणच वेगळे आहे आणि फक्त एकच कमेंट मॉडेल मोठे मोठे गार केले गंमत मध्ये। आता काय वाटतं एकंदरीत वर्ल्ड कप काय वाटतं? आता आपला वर्ल्ड कपची फायनल आहे ती परत शिवाजी पार्कलाच बघायला येणार आणि ती भारतच जिंकणार आहे, हे माझं 100% आश्वासन आहे तुम्हाला। निश्चितपणे, त्यामुळे आता वर्ल्ड कप कधी जिंकणार भारत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पाकिस्तानला कुठेतरी एकतर्फी आहे ती धूळ चालण्यामध्ये संघाला यश मिळालेलं आहे। चेतन, पॉइंट टेबलचा जर आपण विचार केला तर भारतीय संघ आता अव्वल स्थानावर पोहोचलेला आहे। सर्वोत्तम 8 मध्ये भारताचं स्थान निश्चित झालंय। निश्चितपणे बरेच खेळाडू इकडे होते, क्रिकेट प्रेमी आहेत। आता जी निश्चित टॉप 8 ची जी रेस होती त्याच्यामध्ये भारतने आता आपलं स्थान निश्चित केलेलं आहे। काय वाटतं एकंदरीत पाकिस्तान येऊ शकतो पुन्हा एकदा? नाही येणार, पाकिस्तान नाही यायला पाहिजे, USA यायला पाहिजे। आता पाकिस्तान बाहेर व्हायला पाहिजे। आता 8 मध्ये पुन्हा एकदा टॉप 8 मध्ये सुद्धा भारतासमोर आव्हान असेल वेगवेगळ्या संघांचं। वाटतं वर्ल्ड कप तितका सोपा दिसतोय का? नाही, वर्ल्ड कप इतका सोपा नाही, कारण की साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड चांगला खेळत आहे, ते जरा टफ फाईट देणार आहे। एकंदरीतच शुभम,
साऊथ आफ्रिका न्यूझीलंड बद्दल मात्र क्रिकेटप्रेमींना भीती अद्यापही आहे. त्यामुळे भारताला आता प्रमुख आव्हान असेल की ज्या प्रकारे पाकिस्तानचा त्यांनी पराभव केलेला आहे त्याचप्रमाणे टॉप 8 मधील जे संघ आता समोर येतील त्यामध्ये जे 2 तगडे संघ मानले जात आहेत न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका यांनाही तशाच प्रकारे धूळ जाण्याचा आता मानस इथे क्रिकेटप्रेमी व्यक्त करतायत. चेतन, सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा आजच्या विजयामध्ये अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे. त्या संदर्भात काय सांगशील? निश्चित क्रिकेटप्रेमीशीच आपण बोलूया. आज बॉलिंग पाहिली असेल तुम्ही, वेगवेगळे ऑप्शन देखील आपण आज निवडलेले होते. पुढे काय वाटतं एकंदरीत कुठल्या गोलंदाजांवर जास्त मदार असेल भारताची? पिचवरती असेल, ज्याप्रमाणे पिच असेल आपण त्याप्रमाणे बॉलिंग बसतो. जसं आज स्पिन विकेट होता, स्पिन विकेटमध्ये आपण बघितलं पाकिस्तानने त्यांनी 6 स्पिनर वापरले, पण आपण त्याचा चांगला रिस्पॉन्स दिलेला. आपण उस्मान तारिकला चांगली फेस केलेली, चांगली फाईट टाकली होतं का? आज हर्षदीपला बसवलं होतं, कुलदीपला खेळवलं होतं. नाही, म्हणजे आज पिच स्पिनवाला होता, तर मला एक्सपेक्ट होतं की कुलदीप यादव आज खेळणारच आहे. आणि कुलदीप यादवने जी बॉलिंग केली, आपले स्पिनर कुलदीप यादव, हर्षदीप, सॉरी त्याचं नाव काय, अक्षर पटेल, त्यांनी काय बॉलिंग केलेली आणि म्हणजे मजा आली आज मॅच व्हायला. म्हणजे शुभम, तू पाहू शकतो किती आनंद आहे क्रिकेटप्रेमींच्या दिलावर आणि ज्या प्रकारची बॉलिंग स्ट्रॅटेजी भारताने केलेली होती आणि त्याच प्रकारची बॉलिंग गोलंदाजांनी करत कुठेतरी त्याला न्याय दिला आणि त्यामुळे हा सांघिक कुठेतरी विजय मानला जातोय. शुभम. चेतन, अगदीच आपण पाहतोय आता जल्लोषाला देखील सुरुवात झालेली आहे. मुंबईच्या अनेक भागामध्ये सध्या फटाक्यांची आतषबाजी देखील सुरू आहे. त्या संदर्भात काय सांगशील? निश्चितच, कारण ज्या प्रकारचा विजय या ठिकाणी संपादित केलेला आहे त्यामुळे काही वेळापूर्वी या ठिकाणी फटाके देखील फोडण्यात आले. आपण पाहत होतो लोक तिरंगा हे करत होते, खुर्च्या या ठिकाणी भरलेल्या होत्या, बसायला जागा होती तरी उभं राहून संपूर्ण मॅच अनेक जणांनी या ठिकाणी पाहिलेली आहे. शुभम. अगदी चेतन, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवत आहातच, मात्र हे दृश्य देखील आपण पाहतोय कशा पद्धतीनं अनेक भागामध्ये जल्लोष केला जातोय, अनेक प्रतिक्रिया देखील